विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आज संपणार आहे आणि या टप्प्यामध्ये ज्या 5 ठिकाणी निवडणूक होत आहे 26 तारखेला, त्यातल्या 2 ठिकाणच्या लढती अतिशय महत्वपूर्ण आहे आणि साऱ्या देशाचं लक्ष त्याकडे लागलं आहे. त्यातली पहिली लढत आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे. नवनीत राणा या भाजपचे उमेदवार आहेत आणि दुसरी लढत आहे प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढतायत वंचितकडून आणि तिथे भाजप आणि काँग्रेस असं या दोघांचे आव्हान त्यांच्या समोर आहे. तर नवनीत राणा या देशभर गेली 5 वर्ष अतिशय चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व, त्यांना यावेळेस खूपच कडवी झुंज द्यावी लागते आहे. याचं कारण असं की त्या मतदारसंघामधल्या दलित आणि मुस्लिम मतांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ही सगळी मतं पहिल्या फेरीतला अनुभव बघता ही सगळी मतं काँग्रेसकडे जाण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्या जोडीला काँग्रेसची तिथली जी काही परंपरागत मतं आहेत ती जर मिळाली तर बळवंत वानखेडे यांचं पारडं आपसुकच जड होईल. कारण त्या मतदारसंघामध्ये 25 वर्षानंतर पहिल्यांदा पंजा हे चिन्ह लोकांना बघायला मिळणार आहे. काँग्रेसने पहिल्यांदा तिथे उमेदवार दिला आहे. बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी देऊन तिरंगी लढत करण्याचा प्रयत्न केला असला तरी बुब हे प्रामुख्याने मराठवाडा अचलपूर भागातील बच्चू कडूंच्या प्रभाव क्षेत्रातील मते खातील आणि तीच मते राणांची कमी होती. कारण राणांना गेल्या वेळेस या मतदारसंघात या दोन्ही मतदारसंघात भरपूर मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे राणांची जी प्रतिष्ठेची लढत आहे ती शेवटच्या क्षणी अतिशय चुरशीची झाली आहे. अकोला मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकरांचं काय होणार याचीही उत्सुकता अनेकांना आहे. प्रकाश आंबेडकरांच्या विरुद्ध पहिल्यांदा काँग्रेसने मराठा कम्युनिटीमधील डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने माजी खासदार धोत्रे यांचे चिरंजीव अनुप यांना उमेदवारी दिली आहे. तिथे मागच्या वेळेस काँग्रेसला 2.5 लाख मतं मिळाली होती आणि काँग्रेसचा उमेदवार मुस्लिम होता. यावेळेस ही मतं प्रकाश आंबेडकर फोडण्यात यशस्वी होण्याची शक्यता फार नाही. याशिवाय इथली जी काही दलित मतांची वोट बँक प्रकाश आंबेडकरच्या पाठीशी उभी राहते ती यावेळेस उभी राहील का, हा सुद्धा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण यावेळेस दलित मतं प्रामुख्याने संविधान बदलाच्या भीतीपोटी काँग्रेसकडे वळताना दिसत आहेत. तसं झालं तर प्रकाश आंबेडकर खूप मागे जातील आणि खरी लढत धोत्रे आणि अभय पाटील यांच्यातच होईल आणि तिघांमध्ये इक्वली डिवायडेशन जर झालं तर मात्र त्याचा फायदा भाजपला मिळेल.